दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. या दिवशी पहाटेच्या वेळी एका खाजगी प्रवासी बसला आग लागली आणि यामध्ये जवळपास 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आपण जर अशा एखाद्या बसमध्ये प्रवास करत असाल आणि त्या बसला अचानक आग लागली तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? नमस्कार, मी शिवाजी विभूते, असिस्टंट आरटी इन्स्पेक्टर, आरटी ऑफिस, चंद्रपूर. कोणत्याही बसने प्रवास करत असताना तुम्हाला त्या ड्रायव्हरचं बिहेवियर व्यवस्थित वाटतंय का हे चेक करा. जर तो गाडी व्यवस्थित चालवत नसेल, वारंवार मोबाईलचा किंवा हेडफोनचा वापर करत असेल, किंवा तुम्हाला जर अशी शंका असेल की हा ड्रायव्हर ड्रंक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 112 नंबर या नंबरवरती फोन करा. तुमची या नंबरवरती दखल ही घेतली जातेच. त्यानंतर बसने प्रवास करत असताना तुमच्या गाडीमध्ये फायर एक्सटिंग्विशर आहे की नाही हे पण चेक करा. सोबतच हा फायर एक्सटिंग्विशर वर्किंग कंडिशन मध्ये आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचे. आता तुम्ही म्हणाल की हे वर्किंग कंडिशन मध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं? तर यासाठी सिंपल ट्रिक आहे. याच्यामध्ये जो मार्क दिलेला असतो तो आपल्याला ग्रीन मध्ये तो आपला मार्क पाहिजे. एवढ्याच गोष्टीची फक्त खात्री करायची. त्यानंतर प्रत्येक बसला एक इमर्जन्सी एक्झिट असतो. तुम्ही कोणत्याही इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये या इमर्जन्सी एक्झिट मधून बाहेर पडू शकता. जर तुम्ही बसच्या बाहेर असाल तर हे इमर्जन्सी एक्झिट कसं ओपन करायचं यामध्ये बघा तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन सगळ्या दिलेल्या आहेत. इथे काच आहे आणि काचच्या आतमध्ये याचा हँडल आहे. तर तुम्हाला हे काच फोडायची आहे आणि मग तो हँडल ओपन करायचा आहे. म्हणजे इमर्जन्सी एक्झिट ओपन होईल आणि आतले प्रवासी बाहेर येऊ शकतात. त्यानंतर बसला जर खूपच जास्त आग लागली असेल आणि तुम्हाला मेन डोअरने किंवा इमर्जन्सी एक्झिटने बाहेर पडणं अवघड होत असेल तर मग अशा वेळेला हे बघा प्रत्येक तुम्हाला विंडोचे देते इमर्जन्सी एक्झिट असं लिहिलेलं आहे. आता ही इमर्जन्सी एक्झिट ओपन कशी करायची? तर त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला हॅमर काही ठिकाणी दिलेला असतो. तुम्हाला ती काच फोडायची आहे. ती काच ब्रेकेबल असते. तुम्हाला ती काच फोडायची आणि मग तिथून अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला आतून उडी मारून बाहेर निघायचं.